राज्यामध्ये असणाऱ्या काही शाळांच्या नावामध्ये इंटरनॅशनल, ग्लोबल, CBSE त्यासोबतच इंग्लिश मीडियम अशा प्रकारचे शब्द असतात. या शब्दांच्याच अनुषंगाने आज आपण एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. हे पत्र राज्यातल्या उल्लेखित असणाऱ्या अशा शब्दांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं असं आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 15/12/2025 शाळांच्या नावाबाबत करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. राज्य प्राधिकरणाकडे प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्या बाबत शाळांच्या नावामध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता दिसून येते. काही शाळा या राज्य मंडळ संलग्नित असतात. त्यांच्या नावामध्ये इंटरनॅशनल, ग्लोबल, CBSE अशा प्रकारच्या शब्दांचा उपयोग केलेला दिसून येतो. तसेच काही शाळांच्या नावामध्ये इंग्लिश मीडियम असा उल्लेख असतो, परंतु सदर शाळा मान्यता मराठी माध्यम अशी असल्याचे दिसून येते. वास्तविकता शाळांचे नाव ठरविताना इंटरनॅशनल, ग्लोबल असा शब्द प्रयोग करताना त्या शाळेच्या अन्य शाखा परदेशात असणे अपेक्षित आहे. तसेच त्या शाळेची मंडळ संलग्नता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळाशी संलग्न असणे अपेक्षित आहे. काही शाळांच्या नावामध्ये CBSE असा शब्दप्रयोग केला जातो. हा शब्दप्रयोग करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही, कारण CBSE हे नामाविधान हे केंद्र शासनाद्वारे स्थापित परीक्षा मंडळाचे नाव आहे. उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता शाळांच्या नावामध्ये उपरोक्त इंटरनॅशनल, ग्लोबल, CBSE, इंग्लिश मीडियम इत्यादी शब्दांचा उपयोग करून शासनाची, समाजाची, पालकांची, विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा समाजावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. ही पार्श्वभूमी लक्षात घेता स्वयंअर्थसहित नवीन शाळा मान्यता दर्जावाढ प्रस्तावांच्या छाननीसाठी आयोजित राज्यस्तरीय प्राधिकरणाच्या दिनांक 10/12/2025 बैठकीमध्ये याबाबत चर्चा करण्यात आली आणि याबाबत पालक, विद्यार्थी यांच्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असलेल्या शाळांच्या नावामध्ये उपरोक्त नमूद शब्द किंवा त्या अनुषंगाने असणारे शब्द अशी नावे देण्यामागील पार्श्वभूमी काय आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. करिता असे शब्द असणाऱ्या शाळांची नावे बदलण्याबाबत संबंधित शाळांना सूचित करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यापुढे शाळा मान्यतासाठी नव्याने येणारी प्रकरणांची तपासणी करताना शाळेचे नाव, त्यांचे मंडळ व माध्यम, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्या संस्थेद्वारे चालविल्या जाणाऱ्या अन्य शाळा इत्यादींचा सर्वंकष विचार करून पालक व विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होईल अशी नावे असल्यास ती नावे बदलण्याबाबत संबंधित संस्थांना कळविण्यात यावे. तदनंतर अशा शाळांची शिफारस राज्य प्राधिकरणाकडे करण्यात यावी. सदर बाब क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकारी व शाळा व्यवस्थापन यांच्या निदर्शनास आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावी. सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या नावामध्ये उपरोक्त नमूद प्रकारचे शब्द आहेत याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी. माहे डिसेंबर 2025 मध्ये राज्य प्राधिकरणाकडे प्राप्त प्रकरणापैकी सोबत जोडलेल्या 11 प्रकरणामध्ये क्षेत्रस्तरावरून नावाबाबत खातरजमा करून फेरप्रस्ताव सादर करावेत असं माननीय सदस्य सचिव, राज्यस्तरीय प्राधिकरण तथा सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. राज्यामध्ये इंटरनॅशनल, ग्लोबल, CBSE इत्यादी शब्दांचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. या सर्व अनुषंगाने आपल्याला काय वाटते
ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर नमूद करा. आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.